श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आज आपण अधिक मासात कुलदेवतेचं पूजन का करावे व त्याचे महत्त्व काय आपण आज ते बघणार आहोत. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हा भगवान विष्णूंना समर्पित आणि जप, दान, पूजा, सेवा, आत्मशुद्धी यासाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केवळ देवपूजाच नाही तर आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीची स्मरण व पूजन करणेही विशेष शुभ मानले जाते. तर कुलदेवता पूजन का करावे तर ते बघूया. कुलरक्षण आणि आशीर्वादासाठी. प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता किंवा कुलदेवी असते. आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेला मानलेले तिच्या कृपेने कुटुंबाचे रक्षण, सुख, शांती आणि संकटापासून रक्षण मिळते अशी श्रद्धा आहे. अधिक मासात त्याचे पूजन केल्याने कुटुंबावर कृपादृष्टी राहते असे मानले जाते. 2. पूर्वजांच्या परंपरेचा सन्मान. कुलदेवता पूजन म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यांचा श्रद्धेचा आधार आहे. या काळात कुलदेवतेचे स्मरण केल्याने घरात सकारात्मकता, एकोपा आणि संस्कार हे टिकून राहतात अशी भावना असते. 3. अडथळे कमी होण्यासाठी प्रार्थना. लोकश्रद्धेनुसार कुलदेवतेची कृपा असल्यास घरातील कामामधील अडथळे, मानसिक ताण, अस्वस्थता कमी होते आणि मार्ग हे सुकर होत असतो. 4. अधिक मासातील पुण्य अधिक फलदायी मानले जाते. त्यासाठी या अधिक मासात या महिन्यात केलेला जप, दान, व्रत, पूजाविधी, देवपूजा आणि कुलदेवतेची सेवा यात आपल्याला अधिक पुण्यदायी फळ हे मिळत असते. यासाठी त्यामुळे कुलदेवतेचा नैवेद्य, दीप, फुले अर्पण करून ओटी, मान सन्मान करून मनापासून प्रार्थना करणे हे शुभ मानले जाते. चला तर मग पुढे कुलदेवतेची पूजन कसे करावे ते बघूयात. घरात स्वच्छता करून देवघरात कुलदेवतेचे स्मरण करावे व देवघरात दीप, पूजन, दिवा लावून फुले, हळदी कुंकू, अक्षदा कुलदेवतेला अर्पण कराव्यात. शक्य असल्यास आवडता नैवेद्य दाखवावा. गोड साखरही दाखवली तरी चालेल. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी कुलदेवतेला आपण प्रार्थना करावी. कुलदेवतेचे नामस्मरण किंवा मंत्रस्तोत्र पठण करावे. अशी मनापासून केलेली साधी प्रार्थना ही महत्त्वाची मानली जाते. मोठा विधीच केला पाहिजे असे आवश्यक नसते. एक सुंदर भावना अशी सांगितली जाते. ज्या घरात कुलदेवतेचे नामस्मरण त्या घरात श्रद्धा, संरक्षण आणि मंगल भावनाही टिकून राहते. अधिक मासात कुलदेवीची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.